नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो गावाला आणि श्रीजितनं केला त्याच्या आजी आणि आबाला टाटा बाय बाय. नंतर मग आम्ही गेलो पेट्रोल पंपवर गाडीची टंकी फुल करायला. आणि ही बाय आमची लाखनी. आणि आता गावाला जाता जाता आम्ही दाखवू तुम्हाला लाखनी. हा बाय आमच्या लाखनीचा नॅशनल हायवे नंबर 6. तुम्हाला आमची लाखनी कशी वाटली ते श्रीजितला कमेंट्स करून नक्की सांगा बरं. आणि हा आहे लाखनीतला पंकज मॉल. आम्ही नेहमी या पंकज मॉलमधून कपडे घेतो. खूप छान कपडे मिळते या पंकज मॉलमध्ये. श्रीजितचे पण इथूनच कपडे घेतो सर्व. आणि तुम्ही जर केव्हा लाखनीला आला तर इथे नक्की व्हिजिट कराल. आणि आता पोचलो आम्ही भंडाऱ्याला. ही भंडाऱ्याची वैनगंगा नदी. या नदीचं खूप मोठं पात्र आहे. या नदीला उन्हाळ्यामध्येच एवढं पाणी आहे आणि पावसाळ्यात तर खूप पाणी राहते. खूप भीती वाटते तेव्हा पुलावरून जायसाठी. आणि श्रीजितला आता होतो तो बोर गाडीमध्ये. श्रीजितला मग मी ठेवलं सीटवर. मग श्रीजितला छान वाटायला लागलं. मग श्रीजित छान मस्ती करायला लागला सीटवर बसून, कारण त्याला खालीच खेळा वाटते मोकळं. नंतर मग केला आम्ही थोडा रील्स काढण्याचा प्रयत्न. मग नंतर आम्ही असं करत करत पोचलो ट्युशाला. आणि श्रीजितला द्यायचं होतं त्याच्या मामाला सरप्राईज. तो आला होता त्याच्या मामाच्या गावी. नंतर मग आम्ही गेल्याबरोबर त्याच्या मामाला खूप आनंद झाला. आणि श्रीजित कोणालाच ओळखत नव्हता, कारण आम्ही 2-3 महिन्यानंतर आलो होतो. त्यामुळे श्रीजित वेगळाच बघत होता त्यांच्याकडे. कोण आहे कोण नाही कोणालाच ओळखत नव्हता. मावशीला पण ओळखत नव्हता. पण मावशीला आणि मामाला खूप लाड येत होता. इकडे आजी पण लाड करत होती. पण श्रीजित असं एक्सप्रेशन देत होता की तो सर्वांना पहिल्यांदाच बघत आहे. त्याला काहीच कळत नव्हतं की आपण कोणाकडे आलो काय आलो तर. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.